आणि रस्ता हरवल्यानंतर एक उंच धिप्पाड कोणतरी मनुष्य आला. त्याला इथे जखम होती आणि त्याने महाराजांचा हात धरला आणि महाराजांना त्या शूरपणे जंगलातनं बाहेर आणलं. तर मग जाता-जाता महाराज आणि सोडला आणि तो निघून जात होता. पटकन महाराजांनी थांबवलं आणि त्याला विचारलं, "तुझं नाव काय? कोण तू?" मग तेव्हा त्याने जाता-जाता सांगितलं, की "मी अश्वत्थामा." आणि ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं, की घरी आज असलो असतो, तर वाढदिवसानिमित्त आईने जशी काळजी घेतली असती, गोड काहीतरी केलं असतं आपल्याला, तसंच मैयानी सुद्धा आजचा दिवस माझा हो. तसा घालवू दिला नाही. कारण की तोपर्यंत 1.5 महिन्यात मला कुठेच गोड मिळालं नव्हतं खायला. त्या 1 महिन्यात. डायरेक्ट त्या वाढदिवसाच्या दिवशी ते मिळालं. त्या मैया प्रगट होऊन तिने सोन्याच्या कलशामध्ये दूध महाराजांना दिलंय बरं. नाना महाराजांनी मैयाला नमस्कार केला आणि मैया गुप्त झाली. नाना महाराजांनी ते दूध पिलं, प्राशन केलं आणि दुसऱ्याच क्षणाला कुठलाही विचार न करता तो सोन्याचा कलश मैयामध्ये तर त्या दलदलीमध्ये गुरुजी आत अडकले आणि आत शिरतच चालले होते गुरुजी. आणि मग मैयाचा धावा गुरुजींनी सुरू हं. केला मैयाचा आणि काय कोण आलं त्यांनाही त्या ह्याच्यात कळलं नाही. धावा गुरुजींचा सुरू होता. कोणतरी आलं, गुरुजींचा हात धरला आणि पटकन गुरुजींना ओढून बाहेर काढलं आणि गुरुजी जसे बाहेर आले तसे इकडे-तिकडे बघतात तर जवळ कोणी यमुना नदीमध्ये 7 वेळा डुबक्या मारल्या. हं. डुबकी मारली की सर्व पापांचा नाश होतो. गंगेमध्ये एकच डुबकी मारली तरी सर्व पापांचा नाश होतो. म्हणून आता सुद्धा आपण कुंभमेळ्यात पाहिलं केवढे जण गेले होते त्रिवेणी स्नानाला हो. गंगेवर. त्यामुळे त्या गंगेचंही तेवढंच महत्त्व आहे. गंगेलाही एक डुबकी मारली तरी सर्व पापांचा नाश होतो. आणि महादेवांनी आशीर्वाद दिल्यामुळे फक्त दर्शनादेव नर्मदा. नर्मदेचं जाता येता गाडीतनं जरी नुसतं दर्शन जरी झालं नर्मदा नदीचं, तरी सर्व पापांचा नाश होतो. एवढं महादेवांनी त्या नर्मदेला आशीर्वाद दिलेला आहे. जे गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू अशा कृष्णा अशा अनेक वेगवेगळ्या पवित्र नद्या ह्या आपल्या भारतातच बघायला मिळतात. पण या सर्व नद्यांमध्ये परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा मारणं ज्याला म्हणतात, ती फक्त नर्मदा हो. नदीची नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर पाहि माम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर रक्ष माम. नमस्कार मित्रहो. आजच्या द अवेकनिंग ट्रेलच्या विशेष भागात आपण स्वागत करतो आहोत अशा एका व्यक्तीचं, ज्यांनी खूप श्रद्धेने चालत पुण्यपावन नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. केवळ पायी प्रवासच नाही केला, तर त्या प्रवासात त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गाची विविध रूपे बघण्याचा अनुभव आला. तर आजच्या ह्या भागात विश्वंभर कानडे गुरुजींकडून जाणून घेऊया त्यांच्या ह्या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल. गुरुजी, तुमचे द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तुम्ही मला नम तुम्ही मला नर्मदा मैयाच्या पुन्हा आठवण करून दिली मैयाची आणि ही संधी तुम्ही आता माझ्यासाठी उपलब्ध केलीत. त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आय थिंक ही नर्मदा मैयाचीच इच्छा आहे, की आज आपण हे रेकॉर्डिंग करतो आहोत. आणि मला असं वाटतं गुरुजी पण तुम्ही आहात, तुम्ही नर्मदा परिक्रमा पण केली आहे. तर तुमची इच्छा असेल, तर आपण नर्मदा अष्टकमचे काही श्लोक म्हणून आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. अगदी, अगदी. निश्चित खूप चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने आपल्याला नर्मदा स्तुती ऐकायला मिळेल सर्वांना. मी काही श्लोक म्हणतो आणि आपण सुरुवात करूया. नक्की. नर्मदे हर श्री गणेशाय नमः. सबिंदु सिंधु सुस्खल तरंगभंगरंजितम् द्विषत्सु पापजात जात कारिवारि संयुतम् कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वरमदे त्वदीयपादपङ्कजम् नमामि देवि नरमदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सारसायुधम् ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकम् विरञ्चि विष्णुशङ्कर
स्वकीय धामवरमदे त्वदीय पादपङ्कजम् नमामि देवि नरमदे अहो मृतं स्वनौ श्रुतम् महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पंडितेश ठेनटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नरमदे नरमदे हर नरमदे हर नरमदे हर पाहि माम् नरमदे हर नरमदे हर नरमदे हर रक्ष माम् राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी माता नर्मदा की जय नमः पार्वती पते हर हर महादेव खूप छान. अगदीच मला खूप गुजबम्स आले तुम्ही प्रत्येक श्लोक म्हणताना. आणि तुमचा आवाजही एकदम मधुर आहे. सो खूप-खूप धन्यवाद, की तुम्ही हे खूप छान सुरुवात केली आजच्या पॉडकास्टची. तर गुरुजी आय थिंक नेहमी मी माझ्या गेस्टना हा पहिला प्रश्न विचारते. हा माझा आवडता प्रश्न आहे, की आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. अगदी म्हणजे अगदी अगदी तुमच्या लहानपणापासून तुमचं बरोबर घरातलं वातावरण, तुमचं आध्यात्मिक सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली वगैरे, वगैरे. हो हो. मी माझं लहानपण मुख्य पुण्यातच गेलं. अ, आमचं कानडी घराणं जे आहे, म्हणजे आपल्याला माहिती असेल जर का आपण पुण्यातले असाल, तर शिवाजी महाराजांनी जेव्हा पुणे वसवलं, तेव्हा 8 घरं पुण्यात आणली त्यांनी विजापूरवरून. कसबा गणपती स्थापन केला आणि 8 घरं पुण्यात जी आणली, त्यातलं एक आमचं कानडी घराणं आहे. तर तेव्हापासून आम्ही पुण्यात वाह! स्थायिक झालो आणि कसबा गणपतीची आणि पुण्यातल्या सर्वांसाठी अ, धार्मिक विधी त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी ती आमच्याकडे जबाबदारी दिली. त्यामुळे तेव्हापासून पौरोहित्य हे आमच्या घरात आहे. वैदिक शिक्षण आणि पौरोहित्य पिढ्यानपिढ्या सुरू होऊन आज आमची ही 19वी-20वी पिढी आहे. इथे पुण्यात जी कार्य करत आहे. वॉव! आणि अगदी छान. कसबा मस्त. गणपतीला लागूनच आमचा वाडा होता आधी. तर तिथे आमचं सगळं अच्छा. लहानपणी गेलं आणि घरात सगळं वातावरण असल्यामुळे गायी होत्या, मंदिर होतं. त्यामुळे 7व्या वर्षी मुंज करून बाबांना मुख्य आवड असल्यामुळे दत्त महाराज कवीश्वर म्हणून पुण्यात एक मोठे योगी योगी होऊन गेले, गुळवणी महाराजांच्या मठात. तर त्यांनी माझा ऐकलंय जन्म मी त्यांचं. ऐकला असेल आपण. तर माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा बाबांनी मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा मांडीवर घेतलं आणि दत्त महाराज एवढेच म्हणले, की "याला इकडे-तिकडे कुठेही न टाकता वैदिक शिक्षण याला द्या. वेदांचं शिक्षण याला यांच्याकडनं घडू देत तुमच्या मुलांकडून." मग त्याप्रमाणे आमच्या वडिलांनी 2004 साली आळंदीला वेदमूर्ती फडके गुरुजींकडे संपर्क साधला. गुरुजी आमच्या अतिशय जवळचे आणि त्यांनीही सांगितलं, की तुम्ही उत्तम हे करत आहात. गुरुजींची स्वतःची आळंदीला नृसिंह सरस्वती वेद पाठशाळा आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला 7व्या वर्षी वडिलांनी ठेवलं आणि मग तिथून 14 वर्ष पुढे आणि माझ्या वयाच्या 21व्या वर्षापर्यंत मी आळंदीला होतो. आणि तिथे उत्तम प्रकारे ऋग्वेदाचं घनंत अध्ययन हे फडके गुरुजींकडे आमचं संपन्न झालं. त्यामुळे आज जे काही आहे वाह! ते आई-वडिलांमुळे आणि आमच्या फडके गुरुजींमुळे इथपर्यंत येऊ शकलो या सर्व गोष्टींमुळे. मस्त, मस्त. आणि आमचंच हे अहोभाग्य असं मी म्हणेन कारण दत्त महाराज म्हटले, की थोडंसं हो, मला जास्त सॉफ्ट कॉर्नर वाटतं. माझं मराठी एवढं शुद्ध नाहीये तुमच्यासारखं. पण बरोबर. आज तुमच्या निमित्ताने एकतर नर्मदा मैया पासून आपण सुरुवात केली. प्लस आय हो, थिंक दत्त महाराजांचा पण आज आपल्याला आशीर्वाद मिळाला. सो अगदी. खूपच छान वाटलं मला हे ऐकून. अ, मग गुरुजी आय थिंक लहानपणापासून आहेत. 19 इयर्स म्हणजे 19 सॉरी 19 पिढ्या तुमच्या अध्यात्मात किंवा ह्या स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये आहेत. सो तुमचं पुढची वाटचाल काय झाली? म्हणजे तिकडून जेव्हा तुम्ही आळंदीकडून परत पुण्यात आलात, मग पुढे हो. तुमच्या आयुष्यात काय घडलं? हां, ह्याच्यात मुख्य कसं होतं अ, आपलं ब्राह्मणेन निष्कारणेन वेदस्य षडंगो अध्येतव्यः ज्ञेयश्च. हे ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळे वेदांचं अध्ययन करणं हे क्रमप्राप्त आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठलंही निष्कारण मला ह्याच्यातनं काही मिळेल, ही कुठलीही भावना न ठेवता ते वेदांचं अध्ययन पूर्ण करणं,
नाहीतर आत्ताचं सध्याचं आपण जग बघतो, या क्षेत्राकडे येणाऱ्या व्यक्तींची संख्या फार कमी आहे. एक शिकण्यामागे, वेद शिकण्यामागे. हं. पण आमच्या वडिलांनी आई-वडिलांचा दोघांचाही मोठा त्याग, की 7व्या वर्षी आपल्या मुलाला आपल्यापासून एवढं लांब ठेवणं, की परत 14 वर्ष तो काही आपल्या जवळ येणार नाही. साधारण काय होतं, मुलं मोठी बरोबर. झाली, बाकीच्या प्राथमिक शिक्षणांमध्ये मुलं मोठी होऊन शिकतात, कॉलेज वगैरे करतात आणि मग बाकीच्या पुढच्या शिक्षणासाठी मग लांब जातात आई-वडिलांपासून. पण तेव्हा ती मोठी झाली हं. असतात, समंजस झाली असतात. पण या क्षेत्रात तसं नाही. लहानपणीच ज्या वयात आई-वडिलांसोबत राहिलं पाहिजे, मोठा होतोय आपला मुलगा, त्या वयात त्याला आपल्यापासून दूर ठेवणं, त्यामुळे हा आई-वडिलांचा मोठा त्याग असतो आणि गुरुजींनीही आम्हाला 14 वर्षासाठी सांभाळून घेणं, हे गुरुजींचाही हा मोठा त्याग असतो. त्यामुळे तिथं राहून मुख्य वैदिक शिक्षण तर घेतलंच. शिवाय गुरुजींनी आमच्यावर एवढे छान संस्कार केले सर्व गोष्टींचे. म्हणजे वेद पाठशाळेत शिकणं म्हणजे काय, की तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही, इथपर्यंत उत्तम प्रकारे तुम्हाला तयार केलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही स्वतःच्या हातून स्वयंपाक अगदी कुठल्याही प्रकारचा बरं, म्हणजे अगदी भाकरी असेल, पुरणपोळी असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याद्वारे शिकवल्या जातात आणि तुम्हाला घरी आल्यानंतर त्या अवघड पडत नाही. नाहीतर आजकाल आपण अनेक जणांना बघतो हं. साधं आता जर कुकर लावायला सांगितलं तरी तो लावता येत नाही. अशी परिस्थिती हो, असते. पण वेद हो. पाठशाळा किंवा गुरुजींची शिकवण अशी आहे आम्हाला मिळाली, की आम्हाला सर्व गोष्टी उत्तम प्रकारे आल्या. शिवाय गोसेवा मुख्य करता आली. गोसेवेची संधी आम्हाला त्या निमित्तानं लाभली. त्यानंतर गुरुजींनी आम्हाला वेगवेगळ्या पैलूंद्वारे घडवलं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्याला माहिती असतील तर शृंगेरी, कांची कामकोटी पीठ ही जी शंकराचार्यांची पीठ आहेत. म्हैसूरला काही पीठ आहेत. तर त्या हो, ठिकाणी हो. आम्हाला गुरुजी एकटे पाठवायचे लहानपणी सुद्धा, की तिथे जाऊन परीक्षा द्या. त्यामुळे लांब-लांब प्रवासाची सुद्धा एकट्याने भीती वाटली नाही कधी. ती सवय होऊन गेली आम्हाला. त्यामुळे सर्व गोष्टींचे अनुभव हे हं. पाठशाळेत मिळाले आणि तिथनं घरी आल्यानंतर आता वडिलांचा जो वारसा आहे, वडिलोपार्जित ज्या याज्ञिकी करतात, पौरोहित्य आमचे वडील करतात. तर पौरोहित्य सध्या मी वडिलांसोबत त्यांना मदत म्हणून करत आहे आणि शिवाय वेदाचं अध्ययन आणि इतर वेदकार्य जी आहेत, ती सुद्धा माझी सुरू आहेत त्याच्याबरोबर ती. वाह! सो म्हणजे बेसिकली आपण हे असं म्हणू शकतो, की लाईफ स्किल्स पण तुम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. तुम्ही अगदी, नुसतंच अगदी, वेद अगदी. पठण किंवा त्याच्यात फक्त एक्सेल नाही केलत, तर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक पैलूबद्दल तिथे अनुभव घेतलात आणि त्याच्यात उत्तम लाईफ स्किल्स तुम्हाला मिळाले आणि आता तुम्ही कुठेही आय थिंक डिफिकल्ट तुम्हाला नसणार आहे जगणं. कुठल्याही परिस्थितीत कुठेही तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करू शकता आणि अडॅप्ट करू शकता असं मला वाटतं. अगदी. निश्चित, निश्चित. हे सगळे आमच्या फडके गुरुजींचे आशीर्वाद आहेत. पण मला आता एक असं आउट ऑफ क्युरिओसिटी एक प्रश्न आहे, की हे खूप छान आहे, सगळं छान झालं. तुमचं तुम्ही ज्या वयात तिथे गेलात, त्यावेळेस तुमच्या मनात कसे विचार होते आणि तुम्ही ह्या परिस्थितीला कसं बघितलं त्यावेळेस? ऑफकोर्स तुम्ही आता जेव्हा रिफ्लेक्ट करताय तेव्हा म्हणताय, की "अरे अमेझिंग झालं. आता मी कुठल्याही हां, लाईफ च्या डिफिकल्टीजला किंवा चांगल्या सिच्युएशन्सला हँडल करू शकतो." पण त्यावेळेस जेव्हा तुम्ही हां. तेवढे यंग होतात, त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार होते किंवा तुम्ही त्या परिस्थितीला कसं फेस केलत आणि कसं अनुभवलत? पण हे कसं होतं, 7व्या वर्षी मला अगदी खरं सांगायचं तर मला तेव्हा काही कळत नव्हतं. वडिलांनी बरोबर, आपल्याला ठेवलं नक्कीच. आहे आणि गुरुजी आपल्याला शिकवतायत. आई-वडिलांनी एवढंच सांगितलं होतं, की आजपासून मला तारीख सुद्धा आठवतीये 4 सप्टेंबर 2004 या साली मी पाठशाळेत गेलो. तर त्या तारखेला बरोबर. ज्या दिवशी पाठशाळेत आई-बाबा घेऊन गेले, त्या दिवशी मला वडिलांनी एवढंच सांगितलं, की आजपासून तुझे आई-वडील हे गुरुजी आहेत. त्यामुळे तुला जे काही वाटेल ते हं. तू गुरुजींना सांगायचं, गुरुजींशी बोलायचं. आणि खरं सांगायचं बरोबर. तर गुरुजींनीही तेवढीच आई-वडिलांपेक्षाही जास्ती माया लावली बरं आम्हाला. आणि तेव्हा मला हं, काही हं. कळत नव्हतं मी काय करतोय? पण जसं-जसं हळू माझं शिक्षण वाढत गेलं आणि लहान असल्यामुळे एक गोष्ट घडते, की जेव्हा मी मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत घरी यायचो, तेव्हा असं वाटायचं, की आता परत पाठशाळेत नको जायला, आई-वडिलांजवळच राहावं. त्यामुळे खूप हो, रडायचो लहानपणी अगदी. कारण की तेव्हा काहीच कळत बरोबर. नव्हतं. अगदी न कळण्यासारखं वय असल्यामुळे. पण बाबा प्रत्येक वेळेस समजून पाठशाळेत ठेवायचे, पाठशाळेत घेऊन जायचे. गुरुजीही आदराने मांडीवर वगैरे बसून गुरुजी आम्हाला समजवायचे. आणि गुरुजींनीच घडवलं असं मी म्हणेन या सगळ्या ह्याच्यात. आणि गुरुजी काही आलं नाही तर त्या ठिकाणी आम्हाला हे पण करायचे, शिक्षा पण करायचे. पण चांगलं काही आम्ही गुरुजींना उत्तम प्रकारे पाठ दिलं, तर तेवढेच गुरुजी प्रेमही तेवढंच त्याच्या दुपटीने प्रेम आमचे गुरुजी नेहमी करायचे. त्यामुळे मला
त्याही वयात कधी मी वेगळ्या ठिकाणी आहे, असं कधी जाणवलं नाही किंवा वाटलं नाही. आणि जसं वेदाध्ययन पुढे होत गेलं, म्हणजे पहिल्यांदा आम्ही पवमान शिकलो. पवमान झाल्यानंतर हळू ऋग्वेद संहिता सुरू केली आणि मग एक-एक जसे परीक्षा माझ्या सुरू झाल्या, तशी त्यातली आवड मला अजून वाढत गेली. पाठांतर शक्ती आपली कशी वाढते किंवा परीक्षाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी शंकराचार्यांकडनं प्रमाणपत्रक मिळतायत. आपला सत्कार होतोय. म्हणजे याद्वारे हं, माझी उत्सुकता अजून वाढत गेली. या वेद बरोबर. शिकण्यामागची आणि आपल्याला हे क्रमप्राप्त आहे आणि हे पूर्ण करायचं आहे. आपण वेद टिकवले तर ते पुढे जाणार आहेत. हे आम्हाला गुरुजी नेहमी सांगायचे. त्यामुळे आमची ती ओढ अजून वाढत गेली. तर त्यामुळे आम्ही हे करू शकलो ह्या सर्व गोष्टी. वाह! बढिया. आय थिंक आता आपण अ, आपल्या नर्मदे कडे वळूया. अगदी. नर्मदा परिक्रमेबद्दल आपण फार ऐकतो म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांनी केली सुद्धा आहे. त्यांचा बुलावा आलाय, त्यांनी पूर्ण सुद्धा केली आहे. तर नर्मदा नदीची परिक्रमा ह्याचं महत्त्व काय आहे? किंवा ह्या हं. मागचा इतिहास काय आहे? जर थोडक्यात जर तुम्ही सांगू शकलात तर बरं होईल. नक्की, नक्की सांगेन. आता मुख्य सगळ्यात पहिली नर्मदा परिक्रमा जी आहे, म्हणजे आपण जर का विचार केला, तर आपल्या भारतात अनेक नद्या आहेत. पवित्र हो, नद्या. त्या तुम्हाला परदेशात कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणजे गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू अशा कृष्णा अशा अनेक वेगवेगळ्या पवित्र नद्या या आपल्या भारतातच बघायला मिळतात. पण या सर्व नद्यांमध्ये परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा मारणं ज्याला म्हणतात, ती फक्त नर्मदा हो. नदीची आहे. इतर कुठल्याही नदीला अच्छा. प्रदक्षिणा, परिक्रमा नाहीये. त्यामुळे फक्त बरं. नर्मदेची परिक्रमा ही अनादी कालापासून आहे. आणि त्यात सगळ्यात पहिली आपल्या सर्वांना माहिती असलेले ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी बरं. त्या बरं. मार्कंडेय ऋषींनी सगळ्यात पहिली नर्मदा परिक्रमा केली. आणि आता आपण जी नर्मदा परिक्रमा करतोय, सध्या जे सर्वजण करतात, म्हणजे ही फक्त हं, नर्मदा हं. मैयाला परिक्रमा झाली. म्हणजे नर्मदेपुरती मर्यादित झाली. पण मार्कंडेय ऋषींचं महत्त्व यासाठी जास्ती आहे परिक्रमेबाबतीत, की आता कसं एक नदी समजा चाललेली आहे, तर त्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या अनेक असतात बघा. तुम्हाला आपल्याला जाता येता ज्या नद्या हो, दिसतात, काही नद्यांचा हो. संगम दिसतो, की एकमेकांना नदी मिळते त्याला संगम म्हणतात. काही ठिकाणी त्रिवेणी संगम असतो, जसं प्रयागला त्रिवेणी संगम आहे. तर काही ठिकाणी हो. 2 नद्यांचा संगम असतो. तर नर्मदेला ज्या उपनद्या मिळतात, त्या उपनद्यांची सुद्धा त्यांनी परिक्रमा केली. म्हणजे आता परिक्रमेला मार्कंडेय ऋषींनी सुरुवात केली. इकडनं अशी सुरू झाली. मध्ये कुठली नदी आली तर परत तिच्या उगमस्थानापर्यंत जायचं. त्या नदीच्या परत नर्मदेपर्यंत यायचं. परत पुढे जायचं. परत मध्ये नदी आली, की परत तिच्या उगमस्थानापर्यंत यायचं. असं करत त्यांनी एकूण 27 वर्ष त्यांना लागली नर्मदा परिक्रमा करायला. बापरे! हां, म्हणजे ही आणि सगळ्यात इथे आपण बघतो की 2 महिने, 3 महिन्यात होते का? असे आपले विचार असतात. हां, 27 हां. वर्ष. म्हणजे ही सगळ्यात सुरुवात जी केली ती मार्कंडेय ऋषींनी केली आणि ही सगळ्यात मोठी त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर उल्लेख येतो तो आपल्या सगळ्यांच्या माहिती असलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा. त्यांच्या चरित्रात उल्लेख येतो. आपल्याला टेंबे स्वामी महाराज सगळ्यांना माहिती आहे. दत्त संप्रदायात जे आहेत, त्या सर्वांना टेंबे हो, स्वामी महाराज माहिती आहे. अतिशय महाराजांचे प्रिय भक्त, शिष्य म्हणलं तरी हरकत नाही. स्वतः दत्त महाराज त्यांच्या नक्की. मांडीवर खेळायचे महाराजांच्या. तर टेंबे स्वामींनी नर्मदा परिक्रमा केलेली त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. हां, तर असा अच्छा. हा नर्मदा परिक्रमा मुख्य करण्याचा उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा नर्मदा आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवते. म्हणजे वाह! आध्यात्मिक तर उपासना आहेच आहे, नर्मदा परिक्रमा म्हणजे. काही लोकं एन्जॉय म्हणून जातात ती ती चुकीची गोष्ट आहे. आध्यात्मिक उपासना म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आध्यात्मिक उपासना आणि शिवाय जीवनात आपल्याला अंगावरचं एक वस्त्र आणि दांडीवरचं एक वस्त्र या 2 गोष्टी आणि गरम हं. वरण-भात सोडला, तर बाकी तिसरं कुठलंही काही लागत नाही. हे नर्मदा परिक्रमा आपल्याला शिकवते. ही मोठी आयुष्याची वाह! शिकवण आहे. नक्कीच. खूपच मोठी शिकवण आहे. आणि जेव्हा मी इकडे आले कोकणात आणि माझ्या एकंदरीत लक्षात आलं, की मी 2 कपड्यांमध्ये माझं आयुष्य जगू शकतेय. लिटरली म्हणजे हं. आणि कपाटामधले जे काही कपडे होते ते वापरलेच नाही जात इकडे नक्की. हो. प्रिडॉमिनेंटली गावाकडे राइट. बरोबर. मग माझ्या एकंदरीत लक्षात आलं आणि मी प्रयत्न केला. गेले 4 वर्ष मी खरंच शॉपिंग नाही केली. आणि बरं. जेव्हा अशी वेळ आली, की मला ऑफिस मुळे जेव्हा ट्रॅव्हल करावं लागलं, मी काही कारणास्तव वजन माझं खूप कमी झालेलं. तर हां. जुने माझे कपडे होत नव्हते म्हणून मला काही वस्त्र घ्यायला लागली. बरं. पण एकंदरीत मी त्या 4 वर्षाच्या कालावधीत मी शॉपिंग केली नाही आणि मला असं वाटलं माझं आयुष्य खूप आनंदात चाललंय.
अगदी, गरज अगदी. नाहीये आपल्याला एवढ्या वस्त्रांची. जे हे तुम्ही नाही. बोलताय ते मी एकदम रिलेट करू शकते. निश्चितच. नर्मदा मैया आपल्याला शिकवते म्हणून नर्मदा परिक्रमा आयुष्यात एकदा करावी प्रत्येकाने. वाह! सो खूपच मोठा लेसन आहे हा. तुम्ही जे म्हटलात, की बरोबर आहे, की आपल्याला 2 वस्त्रच इनफ आहेत आपलं पूर्ण आयुष्य अगदी, काढण्यासाठी. अगदी, अगदी. आता थोडा आणखीन एक प्रश्न मी नर्मदा मैयेबद्दल विचारेन. कारण बऱ्याच वेगवेगळ्या कथा आहेत नर्मदा मैयेबद्दल. सो थोडं ती कोण होती ह्याच्याबद्दल थोडं भर घालाल का? म्हणजे त्याच्याबद्दल थोडं माहिती देऊ शकाल का? बरोबर, बरोबर. हिला शांकरी असं एक नाव आहे बरं नर्मदेला. शांकरी म्हणजे शंकरांपासून, महादेवांपासून उत्पन्न झाली आहे ती. महादेवांपासून उत्पन्न बरोबर. झाली आणि मुख्य ती कन्या आहे. जे बरं. कन्या रूपात आहे नर्मदा. मैय्याचं लग्न वगैरे काही झालेलं नसल्यामुळे ही कन्या रूपात आहे आणि तिने अखंड शिवांची आराधना केली आहे. त्यामुळे मैय्याला महादेवांनी या भूमीतलावरती यासाठी हे केलं, की सर्वांचा पापाचा क्षय व्हावा. असं म्हणलेलं आहे, की यमुना नदीमध्ये 7 वेळा डुबक्या मारल्या. हं. डुबकी मारली, की सर्व पापांचा नाश होतो. गंगेमध्ये एकच डुबकी मारली, तरी सर्व पापांचा नाश होतो. म्हणून आता सुद्धा आपण कुंभमेळ्यात पाहिलं केवढे जण गेले होते त्रिवेणी स्नानाला हो. गंगेवर. त्यामुळे त्या गंगेचंही तेवढंच महत्त्व आहे. गंगेलाही एक डुबकी मारली तरी सर्व पापांचा नाश होतो. आणि महादेवांनी आशीर्वाद दिल्यामुळे फक्त दर्शनादेव नर्मदा. नर्मदेचं जाता येता गाडीतनं जरी नुसतं दर्शन जरी झालं नर्मदा नदीचं, तरी सर्व पापांचा नाश होतो. एवढं महादेवांनी त्या नर्मदेला आशीर्वाद दिलेला आहे. वाह! मस्त. तुम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा कशी मिळाली? हां, तुम्ही का ठरवलंत ते करण्याचं? मी तुम्हाला जसं मगाशी म्हणलं, की माझं आयुष्य घडवण्यामागे म्हणजे जसं आई-बाबा आहेत, तर तसे 100% आमच्या गुरुजींचाही तेवढाच हे आहे आशीर्वाद. तर हो, आमच्या हो. मला सांगताना अभिमान वाटतो, की आमच्या फडके गुरुजींनी आणि मला अजून एक गुरुजी होते, उपाध्ये गुरुजी अशा दोघांनी मिळून 2002 साली नर्मदा परिक्रमा केली. तेव्हा तर अतिशय अवघड परिस्थिती होती. त्या दोघांनी ओके. 2002 साली नर्मदा परिक्रमा केली. तेव्हा अतिशय अवघड म्हणजे भिल्ल लोकांनी वगैरे त्यांना त्या शूलपाणी जंगलात पकडलेलं. एका झाडाला गुरुजींना बांधलं होतं. पण या सर्वातनं बापरे! ते हो, म्हणजे प्रचंड खडतर जी म्हणतात, ती खडतर परिक्रमा त्यावेळेस गुरुजींनी हं. केली. पायात काहीही घालत नव्हते. ते बदामाच्या झाडं तिथं भरपूर आहेत. त्या बदामाची पानं घ्यायची आणि ती पायाला बांधायचे. जेव्हा खडकाळ प्रदेशातनं जायचं आणि अशी ती परिक्रमा केली आणि त्यांचे अनुभव आम्ही पाठशाळेत गेल्यापासून अनेक वर्ष ऐकत होतो. आणि गुरुजींचं आमचं एकच हो. म्हणणं होतं, की आयुष्यात एकदा नर्मदा परिक्रमा हात-पाय चांगले आहेत तोपर्यंत करून घे. खडकी गुरुजींनी नर्मदा परिक्रमेची आम्हाला ही प्रेरणा त्या निमित्ताने दिली. आणि त्यामुळे मनात होतं, की 2017 साली पाठशाळा सोडली मी. मग कधीतरी करायचे असा विचार चालूच होता मनात. आणि त्यात लगेच 2019ला हं. लॉकडाऊन लागलं. मग पहिलं लॉकडाऊन संपलं आणि मग जरा मोकळा काळ होता मधला. एक 7-8 महिन्यांचा मोकळा काळ होता. मग त्या ह्याच्यात माझा असाच एक मित्र आहे, तोही हो. नर्मदेचा अतिशय भक्त आहे. निरंजन कुलकर्णी नाव त्याचं. तर त्यांनी मला सांगितलं, की बरं. असं-असं आपण आमच्या दोघांचा विषय झाला. म्हणलं नर्मदेला दर्शनाला जायचंय का एवढंच फक्त झालं. स्नानाला जाऊन येऊ. पण मग ते स्नानावरून हळू विषय वाढत परिक्रमेपर्यंत तो विषय गेला आणि मग मैयानेच आम्हाला जसं काही बोलवून घेतलं, तर त्याप्रमाणे आम्ही परिक्रमेचा विचार हो. केला आणि 2020 साली त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरुवात केली. वाह! त्यामुळे नर्मदा परिक्रमा मग करण्याचं पूर्ण श्रेय जे आहे, ते मी माझ्या फडके गुरुजींना देतो. असे काय अनुभव तुम्ही ऐकले होतेत गुरुजींचे, की तुम्हाला असं वाटलं, की अरे, आपण पण आयुष्यात कधीतरी नर्मदा परिक्रमा करायची? तुमचे हो, अनुभव ऐकण्याच्या आधी मला ते ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला. अगदी. म्हणजे याच्यात कसं होतं, अ, गुरुजींनी आम्हाला हेच सांगितलं, की उपासना म्हणून ती करावी. म्हणजे ह्याच्यात अनुभव बरं. म्हणण्यापेक्षा अ, आपल्याला शिकवण मिळते आयुष्याची. म्हणजे आता आपल्याला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये तुम्ही जर का आपले ग्रंथ बघितले, त्यात तुमच्या स्त्रियांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी वेगवेगळी व्रत कैवल्य सांगितलीत. बरोबर की नाही? आता तुम्ही हरतालिका वगैरे व्रत हं, हं. करता, स्त्रिया सगळे करतात. तसंच एक नर्मदा परिक्रमा सुद्धा एक व्रत हो. आहे, उपासना आहे. म्हणजे आपण बरं. दुर्लभम भारत जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम. आपल्या भारत देशात जन्म मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे गुरुजी म्हणायचे. आणि त्यातही मनुष्य योनीत आपल्याला जन्म मिळाला हं. आहे. मग मनुष्य योनीत जन्म मिळून आपण जर का ही व्रत कैवल्य करू शकलो नाही किंवा या नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा असेल, गिरनारला जाणं असेल,
किंवा अजून केदारनाथ, चारीधाम आपले आहेत. वेगवेगळ्या गोष्टी ज्या यात्रा आहेत, त्या आपल्या अखंड भारत देशात ज्या आहेत, वेगवेगळी छान स्थानं, की जी ऋषीमुनींनी करायला सांगितलीत. ती आपण या जन्मात येऊन सुद्धा करू शकलो नाही, तर मग जन्म आपला व्यर्थच गेला, वायाच गेला. काही उपयोगच नाही त्या जन्माचा. आता अनेक जण आपण बघतो, की अष्टविनायक यात्रा करतात, 12 ज्योतिर्लिंग करतात. हे आयुष्यात आपल्याला मनुष्य योनीत जन्माला आलोय म्हणून आपण ते करू शकतो. तो अनुभव घेऊ शकतो या गोष्टीचा. म्हणून आपण ती हं, अवश्य करावी. म्हणून गुरुजींचे अनुभव अनेक चांगले होते. त्यात गुरुजींनी तर असं सांगितलं, की त्या मैया कशी त्यांना या सगळ्यातनं त्या मैयाने तारलं. मी तुम्हाला जसं म्हटलं शूलपाणी जंगलात भिल्लानी त्याने रस्ता चुकले होते गुरुजी आणि मग गुरुजींनी त्यांना विचारलं, की "मला रस्ता दाखवा." मग तो भिल्ल त्यांना घेऊन गेला आणि एका दरीत त्यांना घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर गुरुजींना त्यांनी त्यांच्याकडचं सगळं काढायला सांगितलं. सगळंच गुरुजींचं साहित्य, सामान, वस्त्र सर्व गोष्टी गुरुजींच्या घेतल्या आणि गुरुजींना एका झाडाला बांधून ठेवलं आणि मग गुरुजींनी नर्मदा मैयाचा जप सुरू ठेवला आणि मग थोड्या वेळानंतर पुढचे जे या परिक्रमावासी येत होते त्यांना ते दिसला, आवाज आला. त्यांनी गुरुजींना मुक्त केलं आणि गुरुजींच्या जवळ काही नव्हतं. पण त्याही ह्याच्यात नर्मदेने त्यांना पुढे सर्व ताकद दिली, बळ दिलं. त्याशिवाय एका ठिकाणी असा हे झाला, मैया कशी वाचवते, दलदल होती. ज्या ठिकाणाहून गुरुजी अगदी मैयाच्या जवळून चालत होते, त्या ठिकाणी दलदल होती आणि गुरुजींबरोबर जे उपाध्ये गुरुजी होते, ते थोडे पुढे गेले होते. भरपूर पुढे गेले होते बरेचसे आणि गुरुजी जरा मागून चालत होते आमचे. तर त्या दलदलीमध्ये गुरुजी आत अडकले आणि आणि आत शिरतच चालले होते गुरुजी. आणि मग मैयाचा धावा गुरुजींनी सुरू हं. केला. मैयाचा आणि कोण आलं त्यांनाही त्या ह्याच्यात कळलं नाही. धावा गुरुजींचा सुरू होता. कोणतरी आलं, गुरुजींचा हात धरला आणि पटकन गुरुजींना ओढून बाहेर काढलं आणि गुरुजी जसे बाहेर आले, तसे इकडे-तिकडे बघतात तर जवळ कोणी नाही. पण बापरे! ज्याने काढलं तोही त्यांच्या मार्गाला हे झाला होता, गुप्त झाला होता. गुरुजींनी मैयाला तिथून नमस्कार केला आणि गुरुजी तिथून पुढे गेले. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर मैया या सर्वातनं आपली रक्षण करते, काळजी घेते. म्हणून गुरुजींचा अनुभव तर आहेच आहे. पण यात मला अजून एक अनुभव सांगावासा वाटतो, की जो माझ्या परिक्रमा करत असताना मला मिळाला तो अनुभव. म्हणजे नाना महाराज तराणेकर आपण माहिती असतील तुम्हाला इंदोरचे. फार मोठे टेंबे स्वामी महाराजांचे भक्त होते. त्यांनी असा पण केला होता, की जोपर्यंत टेंबे स्वामी महाराज मला दर्शन देत नाही, दीक्षा देत नाही, तोपर्यंत मी अखंड गुरुचरित्राची पारायण सुरू ठेवणार. म्हणजे काहीही न खाता-पिता त्यांनी अशी अखंड सुरू हं. ठेवली. 1-2 करत अशी 7 पारायणं, 7व्या पारायणाला टेंबे स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. हे जसं आपण म्हणतो उपासनेचा आश्रय, उपासनेविना निराश्रय. म्हणजे कुठल्याही ह्याला आश्रय हा उपासनेचाच आहे. त्याप्रमाणे त्यांनी गुरुचरित्र पूर्ण केलं आणि टेंबे स्वामी महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. शिवाय त्यांनी जी नर्मदा परिक्रमा केली नाना महाराज तराणेकरांनी, तर त्यात ते शूलपाणी जंगलात जेव्हा होते, तेव्हा 3 दिवस त्यांना काही मिळालं नव्हतं खायला. मैया काय कशी शिकवते या गोष्टी. तर 3 दिवस ते बिना अन्न-पाण्याचं काहीच खाल्लं नव्हतं. आणि असंच मैयाच्या किनारी एका झाडाला टेकून शांतपणे ते रात्र झाली होती. डोकं टेकून ते शांतपणे मैयाचं चिंतन करत होते. तेव्हा मैया मैया प्रगट होऊन तिने सोन्याच्या कलशामध्ये दूध महाराजांना दिलंय बरं. त्याच्यावर एक सुंदर गीत पण आहे. असं सोन्याच्या बापरे! कलशामध्ये नाना महाराजांना ते दूध दिलं. नाना महाराजांनी मैयाला नमस्कार केला आणि मैया गुप्त झाली. नाना महाराजांनी ते दूध पिलं, प्राशन केलं आणि दुसऱ्याच क्षणाला कुठलाही विचार न करता तो सोन्याचा कलश मैयामध्ये परत सोडून दिला. ही शिकवण मैयाने त्यांना मुख्य वाह! दिली. हो. म्हणजे सोन्याचा कलश देऊन सुद्धा त्यांनी परत तोच मैयाला अर्पण केलं, की "तू दिला होतास. तू मला त्यातलं दूध दिलं, ते मला फक्त आवश्यक होतं." म्हणजे जीवनात काय आवश्यक आहे आणि काय नाही आवश्यक आहे, हे जेव्हा कळतं, ते नर्मदा परिक्रमा आपल्याला कळवून आणते. म्हणून तो अनुभव मी आत्ता मुद्दामून सांगितला तुम्हाला. वाह! माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं. कारण अ, असं व्यक्तिमत्व आत्ताच्या जगात म्हणजे भेटणं किंवा त्यांचा अनुभव तसा घेणं फारच कठीण आहे. म्हणजे अगदी, कारण अगदी. ऑब्व्हियसली ना, की आपल्याला त्या सोन्याच्या हंड्याची हो. जास्त काय म्हणतात अट्रॅक्शन असलं नक्कीच. रॅदर दॅन दूध तर प्यायलोच असतो आपण. कदाचित ते कॅरी पण केलं असतं आपल्यासोबत. सो खूपच छान. म्हणून गुरुजी आम्हाला ज्या अधून-मधून गोष्टी सांगायचे परिक्रमेच्या अनुभवातनं, त्यामुळे आमची उत्सुकता त्यामुळे अजून वाढली. म्हणून आम्ही तो करण्याचा निश्चय दृढ केला आमचा. नक्की. वाह! सो असे अनुभव ॲक्चुअली आपल्याला खरंच प्रेरणा देतात. आपल्यालाही वाटतं, की कधीतरी नर्मदा मैयानी आपल्यालाही बोलावलं पाहिजे. मी पण वाट अगदी. बघते कधी माझा बुलावा येईल. मी आणि सूचक आम्ही दोघंही वाट बघतो आहोत. नक्की. गुरुजी तुम्ही निरंजन गुरुजींसोबत परिक्रमा 2020 साली केलीत.
त्यावेळेस तुमच्या घरातल्यांचं रिएक्शन काय होतं? ते सपोर्टिव्ह होते किंवा आपल्याला परिक्रमा सुरू करण्याआधी मी असं ऐकलं होतं, की आपल्याला सर्वांची परवानगी घ्यायला लागते. ही हो, गोष्ट खरी आहे का? अगदी, किंवा आता अगदी. मला जर करायची आहे, तर मला काय ते कळलं पाहिजेत? अगदी, अगदी. मुख्य कसं आहे परिक्रमा तशी सोपी नाहीये. म्हणजे त्यामुळे आपल्यापासून आपला मुलगा 4-5 महिन्यांसाठी बाहेर जाणार आणि तो पण अशा ठिकाणी जाणार, की त्याला दररोजचं खाणं-पिणं, झोपणं कशाचीच व्यवस्थेचं काहीही माहिती नाही. कारण की त्या ह्याच्यात परत त्याच्याकडे हं. ₹1 नसणार, की तो काही करू शकेल. तर अशा ह्याच्यात आपल्या मुलाला पाठवायचं आहे. तर त्यामुळे एक आई-वडिलांना जी काळजी असते ती स्वाभाविक असतेच. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आमच्या गुरुजींना मी भेटायला घेऊन गेलो होतो. गुरुजींनी आई-वडिलांना निश्चिंत केलं. काळजी करू नका. घरातनं परिक्रमा करण्याच्या म्हणून दृष्टीने जेव्हा तुमचा मुलगा बाहेर करेल, घरातनं पाय बाहेर ठेवला, की त्याच्या पुढे जबाबदारी ही मैयाची राहते म्हणले. मग पुढे मैया त्याला बरोबर मार्ग दाखवते आणि ती सांभाळते. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा म्हणले अगदी गुरुजी. आणि गुरुजींच्या शब्दाखातर आई-वडील खूप निश्चिंत झाले. आणि त्यांना काळजी होती. पण एक गुरुजींनी शब्द दिला त्यामुळे आधार होता त्या शब्दाचा आणि निश्चिंत झाले. आणि मुख्य मी तुम्हाला म्हणलं तसं, की नर्मदा मैयाची कृपा सगळी. म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर तिने सगळी माझी काळजी घेतली. हो, हो. नक्कीच. वाह! अं, काय प्रिपरेशन तुम्ही केलत नर्मदा परिक्रमा सुरू करण्याआधी? कारण हा पूर्ण तुमचा पुढचा प्रवास पायी असणार होता, बरोबर? हो, हो. तर मग त्यासाठी तुम्ही शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या कोणती अशी तयारी केली, जे आता ज्यांना करण्याची इच्छा आहे, ते ह्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळेल तुमच्या बरं. उत्तरातून? अगदी, अगदी. आता मुख्य आम्ही पहिले अभ्यास केला परिक्रमेचा. परिक्रमेवरती ज्यांनी केलेल्या आहेत परिक्रमा, त्यांना जाऊन भेटलो. त्यांचे काही अनुभव आम्ही ऐकले. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला बरोबर घ्यायच्या आहेत, या सर्व गोष्टींचाही विचार करून त्या गोष्टी घेतल्या. त्या कुठे-कुठे मिळतात बघून. त्याच्यानंतर साधारण अंगावरती अ, एक 12-13 किलो सामान घेऊन चालण्याच्या सवयीच्या दृष्टीने 1.5 ते 2 महिने आम्ही दररोज चालत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात. म्हणजे ती बरं. कारण की आपल्याला तशी चालण्याची सवय एवढी नसते. फार आपण चालवू शकत नाही. नक्कीच. हो. पण आता परिक्रमेत दररोजच आपल्याला 4 महिने अखंड चालायचं म्हटल्यानंतर काहीतरी सवय पाहिजे शरीराला. म्हणून आम्ही चालण्याची प्रचंड सवय केली आणि ह्या सर्व गोष्टी तयारी करून मग आम्ही तिकडे जायचा निर्णय घेतला. आणि गंमत अशी म्हणजे बाकीचे जे ह्याच्यापुढे परिक्रमा करतील त्यांच्या दृष्टीने सांगतो, की मैया असा आहे, तुम्ही इथे कितीही प्रॅक्टिस केली तरी या प्रॅक्टिसचा तिथे काही उपयोग होत नाही. हा अनुभव आम्हाला परत आला. तिथे सांगण्याचं असं काही उद्दिष्ट घडलं काय का तुमच्यासोबत, की तुम्ही हे हो, म्हणजे आम्ही इथे चालायचो दररोज. म्हणजे 8-10 किलोमीटर हो. सहज चालायचो. 12-13 किलो वजन घेऊन. पण तेच तिथे आम्हाला पहिल्या 4-5 दिवसात 5-6 किलोमीटर चालायला सुद्धा आमची दमछाक झाली. कारण बापरे! की आपण इथे काय करतो, इथे फक्त आपण सरळ रस्त्यावरनं चालतो किंवा फार-फार तर पर्वती किंवा अशा ठिकाणी आपण चालणार. पण मैयाचा किनारा असा आहे, मध्ये दलदल असेल, मध्ये खडकाळ असेल, मध्ये अनेक डोंगरं असतात, चढ-उतार असतात. याची आपल्याला अजिबात सवय नसते. आपण एकाच रस्त्याने चालण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे या सवयीचा तिथं बरोबर. एवढा उपयोग होत नाही. तिथं नर्मदाचीच कृपा लागते. हे मात्र आम्हाला जाणवलं निश्चितपणे. आणि मग सरेंडर आपल्याला पूर्णपणे तिला करायला करायला लागतं. पूर्ण करायला लागतं. आणि त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस तो आमच्या आयुष्यातला सुंदर दिवस होता. आम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलो होतो. ओंकारेश्वर क्षेत्री. तिथल्या अनिलदासजी महाराज म्हणून आहेत. त्यांच्याशी आदल्या दिवशी भेटलो. त्यांच्याकडनं परिक्रमेतले नियम सगळे जाणून घेतले. म्हणजे परिक्रमेत ज्या गोष्टी आवश्यक आहेत म्हणजे बरं. काय अ, आपली सगळ्या सुख-सुविधा सोडून द्यायच्या. नखं वगैरे कापायची नाही. केस आपण मुंडन करावं लागतं परिक्रमेच्या आधी. आणि एकदा मुंडन केलं की परत डोक्याला तेल हं. वगैरे काहीही लावायचं नाही. त्या गोष्टी. आणि थोडक्यात काय शारीरिक बरं. सुखसोयी काही करायचं नाही. शिवाय नर्मदा ही तुम्ही जर का तिची उपासना करताय, लोकं फार चुकीच्या गोष्ट करतात म्हणजे गंगेवर, नर्मदेवर गेलं, की तिथे अंगाला लावायला साबण घेऊन जातात. तो अतिशय चुकीचा. तिला हं. जर का तुम्ही माता मानता, नर्मदा मानता, तिची तुम्ही पूजा करणार, पाणी पिणार, तर साबण वगैरे लावणं अतिशय चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं. फक्त स्नान करणं, स्वच्छ करणं अंग आणि परत स्नान करणं. नर्मदेत शॅम्पू किंवा ह्या गोष्टी कुठल्याही वापरू नका. हे अशा सर्व नियमावली त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितली आदल्या दिवशी. आणि त्रिपुर्णी पौर्णिमेच्या सकाळी आम्ही ओंकारेश्वराचं म्हणजे
दर्शन वगैरे घेतलं, क्षौरकर्म वगैरे सगळं केलं, नर्मदा स्नान केलं, ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि मग अनिलदासजी महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी संकल्प आम्हाला दिला. संकल्प सोडला आणि तो संकल्प झाल्यानंतर नर्मदा आम्ही बरोबर घेतली दररोजच्या पूजेसाठी आणि आम्ही परिक्रमेच्या मार्गाला त्या दिवशी सुरुवात केली. वाह! तुम्ही परिक्रमेच्या वेळेस सोबत अशा काही अत्यावश्यक वस्तू ठेवल्या होत्यात का? म्हणजे असं काही कॅरी करायचं ज्यांना परिक्रमा करायची असते. सोबत हो, आपण हो. काय घेऊन जाऊ शकतो? हां, आता तुम्हाला एक गंमत सांगतो त्यातली बरं. आम्ही आई-वडिलांना काळजी असते किंवा आपल्यालाही वाटत असतं काय आपल्याला व्यवस्था झाली नाही तर काय होईल? म्हणून बरोबर एक शाल, एक बारीक हो. ब्लँकेट किंवा अ, आपलं 2-3 धोतरं, बंडी, 1-2 बंड्या, जेवणासाठी एक ताट, एक छोटं पातेलं, खिचडी शिजवायला. अशा गोष्टी घेतल्या होत्या. हं. आणि साधारण अ, आमची परिक्रमा सुरू झाली आणि दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी ज्या आश्रमात आम्ही होतो, त्या आश्रमात एक असेच एक अ, साधू आले आणि आम्ही निघणारच होतो. आमचं आवरून झालं, आम्ही निघणारच होतो. इतक्यात ते आले म्हणाले, आम्हाला ओरडले अक्षरशः, "मैया पे आपका भरोसा नहीं है क्या? नर्मदा मैया पे आपका भरोसा नहीं है?" मी म्हटलं, "है, हमारा है भरोसा." तो ये क्या सब लाया है? आम्ही अगदी पाय हं, दुखेल म्हणून ते दुखायला नको म्हणून ते पतंजलीचं वगैरे क्रीम वगैरे मिळतं ना, त्या गोष्टी पण घेतल्या होत्या. समजा काही हं. हो. दुखलं तर ते लावण्याच्या दृष्टीने बाम, मलम त्या गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या आणि हे सगळं त्यांनी पाहिलं होतं आमच्यासोबत एक दिवस राहिल्यामुळे. ते म्हणले, "मैया पे भरोसा नहीं है आपका?" म्हणलं, "है हमारा भरोसा." "तो ये सब क्या चीज़ लाए है? रख दो इधर सब निकाल के." आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः आमची सगळी बॅग मोकळी करायला लावली. बरोबर फक्त अंगावरचं एक हं. धोतर, बॅगेत एक धोतर. जेवायला खाण्यासाठी ते पातेलं आणि ताट आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काही नाही. सगळं आम्ही काढून ठेवलं जे नेलं होतं. काहीही ठेवलं नाही बरोबर. मैयावर भरोसा ठेवा म्हणे. हां. हां. आणि म्हणजे हं, तुम्हाला हं. मी सांगतो म्हणजे असं कोणतरी भेटतं म्हणजे आम्हालाही ते छान झालं. वजन हलकं झालं आमच्या पाठीवरचं आणि सगळं काढून जरी नक्कीच. ठेवलं, तरी पुढे कुठल्याही गोष्टीची मैय्याने आम्हाला कमतरता भासू नये. हां, लोकांना हेच सांगेन, की शक्यतो मैयावर विश्वास ठेवून जायचं. अंगावरचं एक वस्त्र आणि बॅगेतलं एक वस्त्र याच्याशिवाय बाकी काही नेऊ नये. कारण की आमच्याकडे नंतर काही नव्हतं. पूर्ण आम्ही 4 महिने पुढचे 4-4.5 महिने अगदी एवढ्या छोट्या गोष्टींवर होतो. मैयावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मुख्य सांगण्याचं असं की जसं तुम्ही म्हणलात परिक्रमेच्या दृष्टीने आता चालण्याचं तुम्ही किती प्रॅक्टिस केली आधी किंवा नंतर सुद्धा तुम्ही हे हो. केलंत. तर एक साहजिक होतं पहिले 3-4 दिवस आम्हाला ते जाणवायला लागलं 10-10, 12 किलोमीटर आम्ही पहिले अगदी कमी चाललो होतो त्यात. म्हणजे सुरुवातीचा आमचा टप्पा 8 किलोमीटर, मग 10, मग 12 असेच काही दिवस गेले आमचे 12-14 किलो. पण त्या ह्याच्यात आमचे पाय प्रचंड दुखायचे. म्हणून आम्ही काहीतरी मलम वगैरे लावत होतो. पण त्यांनी जेव्हा आम्हाला सगळं काढून ठेवायला सांगितलं, त्याच्यानंतर आमच्याकडे काही नव्हतं लावायला. मग तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं, नित्य स्नान करायला जेव्हा नर्मदेवर जाता, तेव्हा तुम्ही नर्मदेचंच पाणी तुमच्या पायाला लावायचं, की "हे मैया तुझीच मी परिक्रमा करत आहे. आता तूच माझ्या पायांना ताकद दे. माझ्या पायांना बळ दे, तर मी आता चालू शकणार आहे आज दिवसभर." हे नर्मदेलाच सांगायचं, तिच्यावरच सोडून द्यायचं. बरोबर ती करून घेते की नाही आणि आम्हाला तो अनुभव मात्र त्या दिवसापासून आला. जसं आमचं नर्मदेचं स्नान व्हायचं, तसं कालच्या दिवसाचा पूर्ण थकवा आमचा निघून जाईल. मग सकाळ, संध्याकाळ असे दोन्ही वेळ तुम्ही स्नान करायचात का? हो, हो. अ, सकाळी स्नान, त्याच्यानंतर दुपारच्या ह्याच्यात नर्मदा अगदी नर्मदा आमच्या जवळ असेल मैया, तर परत एकदा स्नान म्हणजे हो. दुपारच्या प्रसादाच्या आधी आणि संध्याकाळी जिथे थांबू तिथे स्नान आणि पूजा नर्मदेची असं त्रिकाला स्नान साधारण परिक्रमेच्या नियमात होतं. तुम्ही आता राहून हेच सांगतायत, की सगळी काळजी तिने घेतली. म्हणजे हो, हो. तुम्ही सामान नेलं होतं ते एका गुरुजींनी तुम्हाला सांगितलं, की हे कशाला कॅरी करताय? तुम्ही ते त्याच आश्रमात ठेवून पुढे निघालात आणि जसं तुम्ही म्हणालात एवढी प्रॅक्टिस केली पुण्यामध्ये, पण ॲक्चुअल करताना तुमच्या लक्षात आलं, की त्या प्रॅक्टिसचा काही तिथे तसा फारसा उपयोग झाला नाही. बरं. मग हे तर आता म्हणजे काय म्हणतात हे असे तुम्हाला एक्सपिरियन्स येत गेले. तुम्हाला अजून काही असे अनुभव आले का, की जे तुमच्या अगदी लक्षात राहिले आहेत, अगदी, तुमच्या अगदी. परिक्रमेमध्ये? निश्चित, निश्चित. आले ना. असे अनेक अनुभव दररोजच येत होते. त्यातलं एक तुम्हाला मुख्य सांगतो, की आपण मनुष्य देह म्हणल्यानंतर आपल्याला काही कष्ट केले की भूक लागते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्या बरोबर असावं. हं. हा स्वाभाविक प्रश्न आहे. म्हणजे आपण कुठलाही उपास करत असलो, एकादशी जरी आपण निर्जली करत असलो, तरी
संध्याकाळी किंवा रात्री ज्यांना अगदीच सवय आहे त्यांना ठीक आहे. पण ज्यांना सवय नाही त्यांना वाटतं, की काहीतरी हो. पाणी घ्यावं किंवा दूध तरी घ्यावं पोटाला आधार म्हणून. अगदीच आपण पूर्ण उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी असं घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं. तसंच आम्हालाही त्या ह्याच्यात वाटायचं तर आम्ही एका ठिकाणी काकड्या आम्हाला मिळाल्या काकड्या. तिथे एक वेगळ्या प्रकारच्या काकड्या मिळतात. तर त्या काकड्या आम्ही घेतल्या बरं. बरोबर खाण्यासाठी. आणि आमच्या हातात होत्या म्हणजे प्रत्येकाच्या माझ्या आणि त्या निरंजन गुरुजींच्या हातात एक 4-5 काकड्या आमच्या अशा पिशवीमध्ये होत्या बरोबर. तर जशी भूक लागली तशी थांबून आम्ही ती काकडी खात होतो. असा आमचा तो दिवस चालला होता आणि हो. चाललो होतो. दुपारची वेळ झाली म्हटलं कुठला आश्रम मिळतोय का आम्ही त्या शोधात होतो. कुठला आश्रम मिळाला तर आम्हाला तिथे भिक्षा घेता येईल आणि काही ना काहीतरी आपल्याला करता येईल पोटपूजेसाठी. या दृष्टीने आमचा चालला होता. आणि 12 वाजले, 1 वाजला, दीड, 2, 2, 2:30 वाजले. तरी काही त्याला आश्रम काही मिळायला तयार नाही कुठला. आणि चाललं होतं हो. नर्मदा मैयाचं स्मरण सुरू होतं बरोबर. मैयाचं नामस्मरण सुरू होतं आणि चालत होतो. आणि त्याच्यानंतर असाच बरोबर अजून एक कोणतरी सद्गृहस्थ परिक्रमेत आमच्याबरोबर तिथं मागून आमच्या आले. ते म्हणे, "महाराज जी क्या ढूंढ रहे हो?" आम्ही सांगितलं, की आश्रम आहे का बघतोय, काय भिक्षा मिळेल कुठे? आश्रम दिसला तर ते आम्हाला भिक्षा मिळू शकेल काहीतरी. तर त्याच्या शोधात आहोत. तर ते म्हणले त्यांनी आमच्या हाताकडे पाहिलं. "आपके हाथ में ही जो है, तुमच्या हातात काकडी आहे. तुमच्या हातात जोपर्यंत काकडी आहे तोपर्यंत नर्मदा तुम्हाला मार्गच दाखवणार नाही" म्हणले. "काही तुम्हाला आश्रमच सापडणार नाही. तुमच्या हातात काकडी आहे तर ती तुम्हाला कशाला खाण्यासाठी काही व्यवस्था करेल दाखवेल. आहे ते सगळं तिथं समोर गायी होत्या. त्या हो. गायींना घालून टाका" म्हणले आम्हाला. मग आम्ही ते गायींना घालून टाकलं. त्यांच्यासमोर काकड्या घालून टाकल्या आणि तुम्हाला सांगतो आश्चर्य म्हणजे मोजून 10व्या मिनिटाला आम्ही सुरू असताना आम्ही नर्मदे हर जप करत सुरू होतो चालत होतो. अशा झाडं-झुडपं अशी भरपूर होती आणि आतून एका बाबाजींचा म्हणजे साधू महाराजांचा आवाज आला, की "महाराज जी, कुछ पाना है क्या?" असा आवाज आला आम्हाला तिथून 10व्या मिनिटाला आला आणि आम्हालाच आश्चर्य वाटलं. आम्ही मैयाला नमस्कार केला, तिथे गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं, "ये शब रखा है." म्हणजे चूल वगैरे सगळी तिथं तयार होती. तुमचं भांडं घ्या. तिथं तांदूळ ठेवलेला आहे. तुम्हाला काय हवंय ते करा. तुम्ही तुमचं खाऊन घ्या. म्हणजे मला आयुष्यातला आमच्या परिक्रमेतला हा 3ऱ्या का 4थ्या दिवशीचा पहिला अनुभव होता, की मैयाने जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत ती तुम्हाला काही देणार नाही. त्यामुळे पूर्ण तिला तुम्ही समर्पण व्हा. हेच तिला आम्हाला यातनं सांगून द्यायचं होतं. खूप मोठी शिकवण आहे ही आणि आय थिंक आत्ताच्या काळात ह्याची गरज सुद्धा आहे, की म्हणजे ग्लोबल स्तरावर किंवा आपल्या बॉर्डरवर पण ज्या गोष्टी आता घडतायत. सध्या आता सिलेंडर सध्या अवेलेबल नाहीयेत तुम्हाला माहितीच असेल. हो, सो ह्या लॉजिक्सनी आय थिंक आपण जर सर्वांनी असा प्रयत्न केला, तर या कठीण काळ आपण हसत-हसत आपण ह्याचा सामना करू, भारत देश असं मला वाटतं. सो हो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही किंवा तुमचा जो अनुभव आहे, ह्यातून आम्ही सगळ्यांनी हे शिकायला हवं, असं मला वाटतं, की जर आपल्याकडे आहे, तर आपण जर मदत करता आली या कठीण काळात, तर दुसऱ्याला आपण नक्कीच मदत केली पाहिजे आणि नुसतं स्वतःकडे साठवून न ठेवता, जसं तुम्ही काकडी द मोमेंट तुम्ही काकडी त्या गाईला दिलीत, हो. तुम्हाला मार्ग ओपन झाले पुढचे. वाह! अजून असे काही म्हणजे मी असं ऐकलंय बऱ्याच जणांकडून, की तुम्ही स्वतः आता काही गुरुजींबद्दल किंवा स्वामीजींबद्दल, दत्त संप्रदायांबद्दल मध्ये असलेल्या काही थोर व्यक्तींबद्दल अनुभव शेअर केलेत, की आय थिंक आपण सोन्याच्या हंड्यामध्ये दूध मिळाल्याचा अनुभव ऐकलात किंवा तुमचे गुरुजी जेव्हा दलदलीत फसले होते, तेव्हा कशी त्यांना मदत आली. असे काही हं. तुमच्या सोबत अनुभव घडले का? तर माझा वाढदिवस होता आणि दिवसभर छान आम्ही परिक्रमा मैयाच्या किनारी चालून, छान नर्मदा मैयाचं स्मरण करत संध्याकाळी एका मारुती मंदिरात थांबलो. संध्याकाळचं आमचं स्नान, संध्या, नर्मदा मैयाची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर आम्ही खिचडी केली आणि जेवायला बसणार. तितक्यात तिथला पुजारी आला आणि त्यांनी भरपूर असे मिठाई होत्या त्याच्याकडे अनेक प्रकारच्या. तर आम्हाला त्या दिल्या, की मैयाने आपल्यासाठी प्रसाद पाठवला आहे. भेजा आहे असं म्हणून. आणि ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं, की घरी आज असलो असतो, तर वाढदिवसानिमित्त आईनी जशी काळजी घेतली असती, गोड काहीतरी केलं असतं आपल्याला. तसंच मैयानी सुद्धा आजचा दिवस माझा हो. तसा घालवून दिला नाही. कारण की तोपर्यंत दीड महिन्यात मला कुठेच गोड मिळालं नव्हतं खायला. त्या 1 सव्वा महिन्यात. डायरेक्ट त्या वाढदिवसाच्या दिवशी ते मिळालं. म्हणलं किती वाह! मैया काळजी घेते, हे त्यावरून प्रचिती आली या गोष्टीची. नक्कीच, नक्कीच. अद्भुत अनुभव आहे हे तुमचे आणि
तुम्ही खूपच लकी आहात, की तुम्ही नर्मदा परिक्रमा करू शकलात आणि नर्मदा मैयानी तुमची काळजी घेतली तेव्हा सुद्धाही आणि आताही ती घेते आहे. अ, मी असं ऐकलंय बऱ्याच परिक्रमावासींकडून, की त्यांना जंगलामध्ये, शूलपाणी जंगलामध्ये किंवा अदरवाईज सुद्धा अश्वत्थामाची भेट होते. ही गोष्ट खरी आहे का? की तुम्हाला पण काही अनुभव आला, अश्वत्थामा तुम्हाला भेटले? बरं. यात पहिली गोष्ट अशी सांगतो, की हो. ही अनेक जण असं म्हणतात, की काही जणांना अश्वत्थामा दिसला, अश्वत्थामाचं हो. दर्शन झालं. हे अनेक जणांचे हे आहेत. पण आमच्या एक साधारण गुरुजींचा किंवा आमच्या अभ्यासावरून या सर्व गोष्टींवरून म्हणजे मला प्रत्येकाची मतं वेगळी असतात त्याप्रमाणे मी सांगतोय. टेंबे बरोबर. स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज जेव्हा परिक्रमा करत होते, तेव्हा शूलपाणी जंगलात ते असेच रस्ता हरवले. आणि रस्ता हरवल्यानंतर एक उंच धिप्पाड कोणतरी मनुष्य आला. त्याला इथे जखम होती आणि त्यांनी महाराजांचा हात धरला आणि महाराजांना त्या शूलपाणी जंगलातनं बाहेर आणलं. योग्य रस्त्यावरती आणलं त्यांना. आणि मग जाता-जाता महाराज आणि सोडला आणि तो निघून जात होता. पटकन महाराजांनी थांबवलं आणि त्याला विचारलं, "तुझं नाव काय? कोण तू?" मग तेव्हा त्यांनी जाता-जाता सांगितलं, की "मी अश्वत्थामा." म्हणजे सांगण्याचं हे आहे तात्पर्य असं, की अ, टेंबे स्वामी महाराजांसारखे एवढे मोठे अधिकारी व्यक्तीला सुद्धा पटकन कळलं नाही, की हा कोण आहे बाबा? हा आपल्याला असा ह्याच्यातनं वाचवणारा. दिसत असतील अनेकांना. मला वैयक्तिक दर्शन वेगळ्या रूपात झालं असेल किंवा नसेल झालं. मला मला तरी असं अश्वत्थामाचं दर्शन नाही झालं. पण बरं. अ, काय म्हणतात त्याला, टेंबे स्वामी महाराजांसारख्यांना सुद्धा कळू शकला नाही अश्वत्थामा त्या ठिकाणी. त्यामुळे आपल्यासारख्यांना तो कसा सहज दर्शन देईल, त्या दृष्टीने नक्की. ही गोष्ट एक आहे. आपण असं पण मी ऐकलं आहे, की स्थानिक लोकं तिथले खूप प्रेमळ आहेत. बरोबर. तुम्ही आता 1-2 उदाहरणं दिली, जसं आता तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मारुती मंदिराकडे एक गृहस्थ स्वीट्स घेऊन आले. तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता स्थानिक लोकांबद्दल किंवा तिथलं आश्रमाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता, की कसा तो तिथला ओव्हरऑल अनुभव होता तुमचा? अगदी, अगदी. आता मी सांगतो तुम्हाला, की आपल्याला जर का आदरातिथ्य शिकायचं असेल, तर ते नर्मदा काठच्या हं. लोकांकडनं शिकावं. अच्छा. कारण की तिथली अ, तिथली साधी गरीब माणसं सुद्धा तुम्हाला काहीही न देता तिथनं सोडत नाहीत बरं. म्हणजे तुम्हाला जे चालतंय दूध देतील, त्यांच्याकडे असलेलं फळं देतील. म्हणजे मी हं. अतिशय एक गरीब कुटुंब होतं. शेतकरी होते छान. मध्ये जाता-जाता त्यांचं घर लागलं आणि आम्ही विश्रामासाठी दुपारच्या तिथं त्यांच्या इथं थांबलो. त्यांनी म्हणलं, "तुमच्या अंगणात आम्ही थांबू शकू का?" "थांबा" म्हणले. मग त्यांनी आम्हाला विटा वगैरे चुलीसाठी दिल्या. मग आम्ही तिथे तांदूळ वगैरे आम्हाला दिला. आणि एकीकडे त्या घरातली त्यांची जी बायको होती, तर ती एकीकडे बाकीचे जे परिक्रमावासी आले होते, आमच्या समोर 7-8 जण अजून आले होते. त्यांच्यासाठी ती हं. भाकऱ्या करत होती. भाकऱ्या करत होती. तर तिकडे त्या बाजूला तिक्कड म्हणतात. तिक्कडसारखा तो प्रकार असतो असा जाग. तर ती ते करत होती त्यांच्यासाठी. तर ते झालं. ते 7-8 जण खाऊन गेले. ते खाऊन गेले. इतक्यात परत एक 10-12 जण आले, की "माताजी कुछ खाने के लिए मिलेगा क्या?" आमच्यासमोर हे सगळं घडत होतं. मग ते दोघंही नवरा-बायको, "हो, क्यों नहीं मिलेगा? बैठिए, बैठिए आप सब." सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि परत त्या सगळ्यांसाठी त्या बाईंनी अ, भात केला आणि असं त्या भाकऱ्या एक-एक सगळ्यांसाठी केल्या. आणि आम्ही त्या दिवशी थोडा दुपारी विश्राम घेतला आणि मग सगळे गेले आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार तेव्हा मग त्यांच्याशी आम्ही बोलायला जरा बसलो. आम्ही म्हटलं, "अहो, तुम्ही तुमचं एवढं अतिशय छोटंसं जुनं घर आहे. तुमच्याकडे काहीच नाही. म्हणजे आम्ही बघतोय. तरी सुद्धा तुम्ही हे एवढी लोकं पहिले आमच्यासमोर पहिले 7-8 जण आले, नंतर 10-12 जण आले. तर सगळ्यांसमोर मी सढळ हसताना तुम्ही अन्नदान करत आहे. हे सगळं काय कसं काय शक्य आहे?" ते म्हणले, "आमचं एकच तत्व आहे परिक्रमावासींसाठी, नर्मदेची सेवा करणाऱ्यांसाठी. आम्हाला खायला मिळालं नाही तरी चालेल, पण आम्ही आमच्यातलं सगळं आलेल्या सर्व त्या अतिथीला आम्ही देतो. त्यामुळे आम्हाला मैया हं, हं. खायला कधीही कमी करत नाही." म्हणजे ज्या माणसाकडे स्वतःचंही पोट भरायला कुटुंबाचं काही नाहीये, पण तो माणूसच बाकीच्यांची व्यवस्था व्हावी म्हणून धडपडतोय. असं अनेक कुटुंब आम्हाला त्या नर्मदा परिक्रमेत बघायला मिळाली. त्यामुळे आमचे गुरुजी म्हणतात, की आदरातिथ्य शिकावं ते नर्मदा काठच्या लोकांकडनं. हं. म्हणून त्यांना वाह! मैया कधीही कुठल्या गोष्टीची कमी करू देत नाही. ह्याच्यातून पण मला असं वाटतं मला पण खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण कधी-कधी असं होतं, की जेवण करायला बोर होतं. तुम्ही म्हणताय हो. त्यांनी ऑलरेडी
7-8 जणांसाठी भाकऱ्या केल्या. ऑन टॉप ऑफ दॅट अजून लोकं आल्यानंतर तरीसुद्धा त्यांना कंटाळा आला नाही. त्यांनी पुन्हा नाही. भाकऱ्या किंवा तिथलं जे डेलिकेसी आहे ती बनवली. हो, सो हो. हे पण आय थिंक खूपच शिकण्यासारखं आहे आणि आदरातिथ्य तिथून शिकण्यासारखं आहेच. हे मी तुमच्याकडूनही आता ऐकते आणि बऱ्याच व्हिडिओजमधून पण मी हे ऐकलं आहे. अगदी. आय थिंक आता आपण हळू-हळू आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहोत. पण तत्पूर्वी असा तुम्हाला कुठला अनुभव आहे, की जो तुम्ही सांगण्याला मिस केला आहे, तुम्हाला सांगावा वाटतो, तर तुम्ही आता सांगू हो. शकता आणि नाहीतर मग आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. त्याच्यातला एक मोठा अनुभव असा अ, लक्कडकोट जंगल आम्हाला लागलं जेव्हा, ते अजूनही अ, हं. हे आहे म्हणजे अ, जंगली प्राण्यांच्या दृष्टीने भीतीदायक आहे. म्हणजे बरं. हां, तिथे मध्ये एका भवानी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरात आपल्याला थांबायचं असतं. मुक्काम होतो. म्हणजे तिथे सगळं बाजूने लोखंडी व्यवस्था केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने. कारण की वाघ, सिंह, तरस असे इतर हिंस्र प्राणी खूप आहेत त्या जंगलात. आणि बरं. तिथून पुढचा जो 27 किलोमीटरचा टप्पा आहे, तो टप्पा फार अवघड आहे. म्हणजे तिथे तुमच्यासोबत 7-8 जण एकत्र असल्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीत पुढे. एवढा भीतीदायक तो अच्छा. प्रवास आहे. हां. तर आम्ही तिथनं निघताना आम्ही दोघं जण आणि आमच्यासोबत अजून एक जोडपं होतं साधारण. आम्ही मैयाचं स्मरण करून निघालो. त्यांनी सांगितलं होतं, "काळजी घ्या. हिंस्र प्राणी वगैरे आहेत." बरोबर, अनेक ठिकाणी. तर मैयाची कृपा अशी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक कुत्रं म्हणजे जसं काही ते वाट दाखवायला होतं, की काय, काय आम्हाला काही कळलं नाही. पण तिथून पूर्ण बाहेर पडेपर्यंत त्या कुत्र्याने आम्हाला मार्ग दाखवला वाह! आणि त्या मार्गात आम्हाला वाघाचे सुप पंजे वगैरे दिसले. होता अनेक गोष्टी तुमचा. अशा दिसल्या म्हणजे ज्या भीतीदायक असतात. पण मैयाने आमची ती काळजी रक्षण केलं थोडक्यात. नर्मदा मैया मातेने. हां, शिवाय एका ओंकारेश्वरच्या जंगलामध्ये एका आश्रमात आम्ही रात्री मुक्कामासाठी थांबलो. असा ओपन आश्रम होता, उघडा होता, बाजूने जंगल सगळं. आणि तिथं आम्हाला तिथले जे साधू होते, त्यांनी झोपताना आम्हाला सांगितलं, की इथे बिबटे फिरत असतात रात्री. बाप हां, बापरे! तुम्हाला जाग आली तर तुम्ही हालचाल करू नका. माझा हा त्यांच्याकडे एक कुत्रं होतं. त्या कुत्रा इथेच फिरत असतो. त्याला जवळ ठेवा तुमच्या. मग आम्ही आपलं रात्री त्याला काहीतरी आमच्याकडे जे खायला होतं, दाणे होते, खडीसाखर होती, ते त्याला खायला देऊन आम्ही त्याला गोंजारून आमच्या जवळ बसवून घेतलं, रात्री झोपताना. की रात्रभरात पण आम्ही रात्रभर हललो नाही. म्हणजे थोडक्यात काय तर मैया आपल्याला वाचवते हिंस्र प्राण्यांपासून किंवा आपल्यापर्यंत कुठल्या गोष्टी येऊ देत नाही. बरोबर. असे तुम्हाला काय म्हणतात क्लायमॅटिक चेंज काही जाणवले का तुमच्या 4 महिन्याच्या प्रवासात? की कधी खूप थंडी होती कुठे किंवा खूप त्यावेळेस तुम्ही तुमचं मैयानी कसं संरक्षण केलं? हो, अगदी तुम्हाला आता सांगतो, मध्य प्रदेशमधली थंडी आम्हाला खूप बाधली. खूप बाधली म्हणजे प्रचंड थंडी होती. मध्य प्रदेश आणि गुजरात या भागात नर्मदा आहे. त्यामुळे हो. आम्हाला मध्य प्रदेशमध्ये आम्ही सहनच करू शकलो नाही एवढी थंडी होती. आणि शिवाय काही-काही ठिकाणी आम्हाला गोठ्यामध्ये झोपायला लागायचं गाईच्या. म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी बरं. गोठ्यात झोपलो. गोठ्यात सुद्धा अगदी गाईच्या जवळच अगदी आम्ही आमचं हे पोतं होतं बरोबर एक आपलं प्लास्टिकचं पोतं असतं तसं ते पोतं टाकायचो त्याच्यावर शाल टाकायची आणि स्वेटर घालून आपल्या अंगावर उपरणं घेऊन झोपायचं. पण रात्री बरं. 12-1 नंतर जे पहाटेपर्यंत कुडकुडायचो अक्षरशः. हां, म्हणजे पण मैय्याचं स्मरण ठेवायचो. आणि त्रास शरीराला काही झाला नाही मात्र. आणि कुडकुडत होतो, थंडी बरं. प्रचंड वाटत होती. पण नर्मदेचंही पाणी अतिशय थंड होतं. पण त्यांनी शारीरिक त्रास काही होऊ दिला नाही. मला अनेक जणांनी परिक्रमा झाल्यानंतर मी जेव्हा आलो, तेव्हा विचारलं, की "तुला अ, काय त्रास झाला? अश्वत्थामाने दर्शन दिलं का? हे झालं का? ते झालं का?" मी सगळ्यांना हेच सांगितलं, की 4.5 महिने मला शारीरिक इजा किंवा शारीरिक त्रास कुठलाही न होता मैयाने उत्तम प्रकारे मला सगळं करून घरी आणलं. हीच मैयाची खरी कृपा आहे म्हणजे. नक्कीच, नक्कीच. आपण आता बऱ्याच अनुभवांबद्दल तुमच्या चर्चा केली आणि हे ऐकताना मला असं लक्षात येतंय, की एकतर समर्पण भाव हा आपला हवा मैयाकडे आणि तीच आपल्याला तारून नेते पूर्ण आपल्या परिक्रमेत. अगदी, अगदी. गुरुजी असं तुम्ही हेही म्हणालात, की उपासनेसारखं तुम्ही ह्या परिक्रमेकडे बघितलात. तर हो, तुम्हाला हे सगळं करत असताना काही आध्यात्मिक अनुभव आले का? हो, कारण हो. मी कुंट्यांचं पुस्तक नर्मदे हर वाचलं.
हं, हं. त्याच्यामध्ये पण त्यांचे खूप अलौकिक अनुभव आहेत. म्हणजे त्यांना हो. अ, बऱ्याच वेळेस दर्शनही घडलं. तर तर तुमचे आध्यात्मिक अनुभव तुम्ही आम्हाला आमच्यासोबत शेअर करू इच्छिता का? अगदी, अगदी. आता कसं आहे याच्यात अ, म्हणजे मला परिक्रमेत 3-4 वेळा जाणवलं ती गोष्ट अशी झाली, की संध्याकाळच्या वेळेस दिवसभर चालून आल्यानंतर साधारण एक 5:30-6च्या दरम्यान स्नान संध्या करून मी जेव्हा नर्मदा मैयाची पूजा करत बसलेलो असायचो. ते नर्मदा मैया अतिशय शांत असायची. म्हणजे कुठेही उखळ नाही, काही नाही असं त्या ठिकाणी असायचं. आणि मला असं वाटायचं, की माझं बरोबर चाललंय की नाही. मी परिक्रमा म्हणजे परिक्रमेच्या जेच करतोय परिक्रमा, ती तुझी कृपा आहे ना, तुझं लक्ष आहे ना. म्हणून मग मी सगळ्यात शेवटी नर्मदाष्टक हं. म्हणायचो आणि ती प्रार्थना करायचो मैयाकडे, की मैया तुझं लक्ष आहे का? आणि तेव्हा अक्षरशः असं जाणवायचं, की मी मैयापासून खूप लांब असायचो. म्हणजे अंतर असायचं माझ्या आणि नर्मदेमध्ये बरचसं. आणि माझे हं. स्तोत्र सुरू असताना, ते संपेपर्यंत आणि प्रार्थना सुरू असताना मैया अशी उखळ होऊन खळखळ वाहत माझ्यापर्यंत यायची. बापरे! एकदम मला माझ्या अंगावर काटा आला. गुरुजी आता आपण म्हणजे खूपच आपला एपिसोड मस्त चालला आहे. नर्मदा मैयाला आपण बोलवलं एपिसोडमध्ये. तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत. त्यानुसार तुम्ही काही तिकडचे थोर महात्म्य ज्यांनी परिक्रमा केली त्यांचे अनुभव आम्हाला सांगितलेत. आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तर पहिला 2-3 प्रश्न तुम्हाला विचारते आणि आपण आजच्या एपिसोडची सांगता करूया. पहिला प्रश्न असा, की नर्मदा परिक्रमा करताना तुम्ही खूप तिकडची स्थानांकडे व्हिजिट केलं असेल, थांबला असाल. तर असे कुठले महत्त्वाचे स्थान आहेत का, जे नर्मदा परिक्रमा करू इच्छितात, की त्यांनी ते आवर्जून तिथे थांबावं किंवा तिथलं तिथे त्यांनी दर्शन घ्यावं? अगदी, अगदी. तर सर तुम्ही अतिशय छान सुंदर प्रश्न विचारला आता. नर्मदा परिक्रमेत असं म्हटलेलं आहे, की 1,00,00,000 पेक्षा शिवलिंग जास्ती आपल्याला दर्शनाला मिळतात बरं. म्हणजे वेगवेगळ्या ऋषींनी वाह! अगस्त्य ऋषींनी स्थापन केलेला अगस्त्येश्वर महादेव, कपिल मुनींनी स्थापन केलेला कपिलेश्वर महादेव असे अनेक 1,00,00,000 पेक्षाही जास्ती तीर्थ ही नर्मदा किनारी आहेत. त्यामुळे तिला तपोभूमी म्हणलेलं वाह! आहे. त्यातही प्रामुख्याने आपण जिथून सुरुवात करतो ते सगळ्यात मुख्य म्हणजे ओंकारम ममलेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते ओंकारेश्वर. हे उत्तम ठिकाण आपल्याला हं. सुरुवातीला दर्शन करायला मिळतं. त्यानंतर आपण जसं-जसं खालती जातो, तर एकमेव सुंदर असं एकमुखी दत्ताचं मंदिर असलेलं भालोद नावाचं तीर्थ आहे नर्मदा किनारी. तर तिथले प्रतापे महाराज म्हणून बरं. अतिशय प्रसिद्ध आहेत. ते नर्मदा परिक्रमावासींची अतिशय सुंदर सेवा करतात. त्यांना हवं नको त्या सर्व गोष्टी देतात. त्यामुळे ते दत्तस्थान अतिशय सुंदर आहे. तर त्या दत्तस्थानावर आम्ही बरोबर दत्त जयंतीला पोहोचलो होतो. एवढा सुंदर योग आला त्यावेळेस. त्यानंतर तिथनं पुढे गेलं, त्या वाह! बाजूला समुद्र ओलांडून गेल्यानंतर नारेश्वर म्हणून रंगावधूत महाराजांचं अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्याच्यापुढे आपल्याला सगळ्यांना माहिती बरं. असलेले दत्त संप्रदायातले परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे, ते गरुडेश्वर हो. हे सुद्धा ठिकाण आपल्याला नर्मदा किनारी बघायला मिळतं. आणि अशी अनेक वेगवेगळी ठिकाणं जी न चुकवायला पाहिजेत. अशी अनेक सुंदर ठिकाणं प्रत्येकाने बघावी आणि तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला या परिक्रमेतनं मिळतं. मस्तच, मस्तच. तुम्ही तुमच्या परिक्रमेचा पूर्ण अनुभव ऐकला, बरोबर? हो, परिक्रमा करण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी असं काही थोडक्यात आपण परिक्रमेतून काय साध्य करतो? असा काही हो. मेसेज तुम्ही देऊ शकाल का? अगदी, अगदी. निश्चितच. आम्हाला सुद्धा नारेश्वरला आल्यानंतर रंगावधूत स्वामी महाराजांचं एक सुंदर पुस्तक मिळालं. म्हणजे तुम्हाला मी ह्याच्यासाठी सांगतो, की जे परिक्रमा करतात त्यांनी हे पुस्तक अवश्य जवळ ठेवावं. ह्याच्यात परिक्रमेची सगळ्या तिथल्या बरं. प्रत्येक गावागावांची ही सुंदर माहिती आहे. आणि या पुस्तकात रंगावधूत महाराजांनी अच्छा. अतिशय सुंदर एक गोष्ट हे 4 श्लोकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आपण ते फक्त लोकांसाठी जरा घेऊया आपण ते आता. तर आवडेल हां. आम्हाला. अगदी, अगदी. त्यात महाराज असं म्हणतात, महाराजांनी रचना केलेली आहे. "रे मन मस्त सदा दिल रहना, आन पडे सो सहना." खूप छान प्रमाणे राहा आणि जो दिवस येईल, तो आनंदाने जगा, सहन करा जे असेल ते. "कोई दिन कंबल, कोई दिन अंबर, कभू दिगंबर सोना." म्हणजे कधी तुम्हाला छान गादी मिळेल झोपायला, अंगावर घ्यायला छान ब्लँकेट मिळेल, काही काही चांगल्या आश्रमांमध्ये. पण काही ठिकाणी तुम्हाला गोठ्यात झोपायला लागेल, जमिनीवर झोपायला लागेल. काही गोष्टींची तुम्ही तयारी ठेवा. बरं. त्याच्यानंतर ते म्हणतात, "आत्मनशा में देह भुला के साक्षी होकर रहना." आपल्या स्वतःमध्ये मंदिरामध्ये चिंतन करत ती परिक्रमा करा. कोई दिन
कोई दिन घी, गुळ मौज उडाना, कोई दिन भूक सहाना. काही-काही जिथे आश्रम आहेत, व्यवस्था आहेत, तिथं तुम्हाला छान सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात भोजनाच्या दृष्टीने. तूपही देतात, काही गोड करायचं असेल तर साखर, रवा सगळंच देतात, की तुम्ही सगळं छान स्वयंपाक करू शकता. म्हणजे कोई दिन घी, गुळ मौज उडाना आणि कोई दिन भूक सहाना. म्हणजे जंगलातला एरिया जो आहे 2-3 जंगल आहेत, तिथं तुम्हाला काहीच खायला मिळत नाही. बोरं किंवा फळं किंवा मैयाचं पाणी याच्यावरच राहायला लागतं. त्यामुळे त्याची तयारी ठेवा. कोई दिन वाडी, कोई दिन गाडी, कभू मसान जगाना. कोई दिन खाट पलंग सजाना, कोई दिन धूल बिछवना. काही-काही ठिकाणी तुम्हाला मगाशी जसं म्हणलं, तसं तुम्हाला झोपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्या दिल्या जातात किंवा काही ठिकाणी आपल्याला गोठ्यात किंवा इकडे-तिकडे असं झोपायला लागतं. कोई दिन शाह बने शाहो के, कभी फकीर आदीना. कधी तुम्ही श्रीमंतासारखं जगाल त्या नर्मदा परिक्रमेत, तर कधी अतिशय गरिबासारखं तुम्हाला जगावं लागेल. हां, काही तुमच्याकडे नाही याप्रमाणे. त्यात ते शेवटच्या श्लोकामध्ये खूप सुंदर म्हणतात, "कडवा मीठा सबका सुनना." जे कोणी तुमच्याशी अ, चुकीचं बोलेल, काही अजून वेगळं बोलेल किंवा चांगलंही बोलेल, सगळ्यांचं ऐकून घ्या. पण तुमच्या तोंडून मात्र मुख अमृत बरसाना. तुमच्या तोंडून मात्र चांगल्याच गोष्टी तुम्ही बाहेर काढा. नाहीतर तुम्ही परत वाईट बोललात, समोरच्याशी भांडला. आपण जेव्हा कोणाशी असं भांडतो व्रत कैवल्य करताना, तर त्या व्रताचं सगळं फळ निघून जातं त्याद्वारे. म्हणून नेहमी चांगलं बोलावं प्रत्येकाशी. तर हे या सर्व गोष्टीची परिक्रमा आपल्याला शिकवते. एवढं सुंदर त्यांनी या काव्यात रंगअवधूत महाराजांनी रचना केलेली आहे. आणि हाच जर संदेश आपण आपल्या जीवनात पण इम्प्लिमेंट केला खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मी माझ्यावरूनच म्हणेन हे, की आपल्याला सहज राग येतो, आपण सहज रिएक्ट करतो. किंवा जसं ॲडव्हर्स सिच्युएशन्समध्ये पण की आणि चांगल्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही चांगलंच राहा किंवा हो, त्याला बॅलन्सच राहा. चांगलं झालं तरी एकदम आनंदित नका होऊ, वाईट झालं तरी दुःख नका मानू. आय थिंक हे जर आपण डिफिकल्ट आहे, पण जर प्रयत्नपूर्वक आपण ते सारखं सातत्याने करत राहू आपल्या आयुष्यात, तर हो. मला असं वाटतं खूप मोठा बदल घडेल आपल्या स्वतःमध्ये आणि आय अगदी. थिंक आपण जेव्हा आपल्यामध्ये बदल घडवू, तर ऑटोमॅटिकली आपल्या सराउंडिंग्समध्ये पण त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल. सो खूप नक्की, सुंदर नक्की. मेसेज हा दिलाय आणि वी आर ग्लॅड की तुम्ही हे काव्य आमच्या समोर वाचलत आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलात. निश्चित, निश्चित. गुरुजी आता शेवटचा प्रश्न असा, की नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? अगदी, अगदी. अ, मुख्य सगळ्यांना मी हेच सांगेन, की नर्मदेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हात आपले सर्वांचे जोपर्यंत चांगले आहेत, तोपर्यंत घरातनं बाहेर पडा. आपला जन्म एकदाच होतो. वारंवार आपल्याला या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे या सर्वांचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या मनात जेव्हा-जेव्हा येईल, की कोणाचं बघून किंवा ऐकून, की मला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे आणि ती उपासना म्हणून तुम्ही अवश्य करा. नक्की मैया आपल्याला भरपूर फळ देते. आयुष्यात म्हणजे माझा अनुभव असा आहे, की परिक्रमा झाल्यानंतर माझं जे आयुष्य बदललंय आणि परिक्रमेच्या आधीचं आयुष्य. मैयानी नर्मदा मैयानी एकही गोष्ट अशी ठेवली नाही, की जी तिने मला मिळवून दिली नाही. पण नुसतं मिळवण्यासाठी म्हणून करायचं नाहीये आपल्याला. पण तिची उपासना आपल्याला त्या निमित्ताने घडते आणि शेवटी असं म्हणलंय, की शंकरांची कुमारी असल्यामुळे, कन्या असल्यामुळे तिला कुमारी म्हणलेलं आहे. त्यामुळे नर्मदाष्टकातलाही शेवटचा हं. श्लोक तेच सांगतो उपासनेच्या द्वारे. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सता पठन्ति ते निरन्तरं नयान्ति दुर्गतिं कदा. सुलभ्य देह दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम्. साधारण तुम्ही बाकीची सर्व स्तोत्र जर का घेतली, तर त्या सर्व स्तोत्रांमध्ये मला काहीतरी दे, मला हे दे, मला ते प्राप्त करून दे. अशाच सर्व मागण्या आहेत. हं. पण नर्मदाष्टकामध्ये हो. मात्र शेवटची शंकराचार्यांनी रचलेलं आहे. शेवटची मागणी हीच आहे, की या देहाला शिवलोक प्राप्त करून दे. महादेवांचं त्यांना सान्निध्य दे या देहाला आणि कुठल्याही प्रकारचा हं. रौरव नावाचे अनेक नरक आहेत. तर या देहाला तुझं नर्मदाष्टक म्हणल्यामुळे, तुझी सेवा केल्यामुळे कुठल्याही नरकात न जाता महादेवांचा कैलास लोक जो आहे, त्या लोकात आम्हाला तू स्थान दे. हीच प्रार्थना नर्मदेकडे केलेली आहे. म्हणून उपासना म्हणून केली तर नक्कीच प्रत्येकाला हे फळ मिळेल आणि प्रत्येकाने मैयाची उपासना करावी. अनेक आयुष्यातल्या अडचणी सहज आपण त्यातनं मुक्त होतो आणि आपल्या मनोकामना सर्व मैया पूर्ण करते. एवढं मी नक्की सगळ्यांना सांगेन. खूप खूप सुंदर संदेश आणि आय थिंक सुरुवात पण आपली नर्मदा अष्टकमनी झाली आणि आता हो, शेवट हो. पण आपण त्याच्यानीच सांगता करतोय. तर खूपच छान गुरुजी.
तुम्ही वेळात वेळ काढून चॅनलवर आलात आणि तुमच्या नर्मदे परिक्रमेचा अनुभव आमच्या सर्वांसोबत शेअर केलात. त्यासाठी मी मनःपूर्वक तुमची आभारी आहे. अगदी, अगदी. खूप छान तुमच्याद्वारे अनेकांना नर्मदेची माहिती मिळू देत आणि तुमचंही कार्य खूप छान याद्वारे पुढे जाऊ देत आध्यात्मिकद्वारे, ही मी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि नर्मदा मैयाचा एक श्लोक बढिया, म्हणतो, बढिया. नर्मदायै नमः प्रातर् नर्मदायै नमो निशी नमोस्तु नर्मदे तुभ्यं त्राहि मां भवसागरात्. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर.